भारतीयांच्या सकाळची सुरुवात कडक चहाने होते। चहा प्यायल्यावर एकदम स्फूर्ती येते आणि काम करायचाही उत्साह वाटू लागतो। तुम्हाला तर माहितीच असेल की चहा ब्रिटिशांनी भारतात आणला आणि आता चहाशिवाय भारतीयांचं पान देखील हलत नाहीये। चहा पिणाऱ्यांच्या संख्येत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकावर आहे। म्हणजे आज चहा आवडत नाही किंवा पीत नाही असा भारतीय तुम्हाला एखादाच सापडेल। आता भारतात चहा म्हटलं की त्यात साखर, दूध, आलं, वेलची असे सगळे पदार्थ टाकून तयार केला जातो। मात्र ज्या ब्रिटिशांनी चहा भारतात आणला ते चहा नेमका कसा पाहिजे याच्या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे। चहाचा शोध साधारणतः चीनमध्ये झालाय आणि याचा इतिहासही तसा प्राचीन आहे। चहा पानांचा उपयोग प्रथम चायनीज सम्राट शेन निंगोने 2737 वर्षांपूर्वी वापरण्यास सुरुवात केली। नंतर चहा जागतिक स्तरावर पोहोचला, विशेषतः भारत, श्रीलंका, जपान आणि इतर देशांमध्ये। भारतात चहा लागवड मोठ्या प्रमाणात 19व्या शतकात झाली, विशेषतः आसाम आणि दार्जिलिंगमध्ये झाली। चहा भारतात सुरुवातीला नैसर्गिकरित्या लागवड व वापर केला जात नसला तरी ब्रिटिशांनी 19व्या शतकात भारतात चहा उत्पादन सुरू केलं। त्यांनी आसाम आणि दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा स्थापन केल्या आणि चहा भारतीय समाजात लोकप्रिय करण्यासाठी विविध उपक्रमही राबवले। ब्रिटिश राजवटीच्या काळात चहा पिणे एक परंपरा बनली आणि तो नंतर अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा भागही झाला। भारतीयांना चहा पिण्याची सवय ब्रिटिशांच्या प्रभावामुळे वाढली। 17व्या शतकाच्या दरम्यान चहा ब्रिटनमध्ये खूपच लोकप्रिय झाला आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात चहा उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं। पण चीनमधून नेमका चहा आला कसा पाहूयात। रॉबर्ट फॉर्च्यून हा शास्त्रज्ञ रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीच्या वतीने 1848 ते 1851 दरम्यान चीनला संशोधन करण्यासाठी गेला होता। तिथे त्यानं चीनच्या राजाच्या मालकीच्या भागातून चहाची काही रोपे चोरली। वार्डियन केस या पद्धतीचा वापर करून ती कलकत्त्याच्या चित्तगाव बंदरात आणली। तिथून त्यांची लागवड आसाममध्ये केली। ब्रिटिशांनी चहा उत्पादनासाठी खास करून आसाम आणि दार्जिलिंगमध्ये बागा स्थापन केल्या होत्या। ब्रिटिशांनी कोऱ्या चहात दूध आणि साखर टाकून त्यात चवीत अजूनच बहार आणली। या चहाची चव भारतीयांना इतकी आवडली की आजही त्यांचं व्यसन काही सुटत नाहीये आणि आज भारतातील अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा चहा हा भाग बनलाय। तुम्हाला ही इंटरेस्टिंग स्टोरी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।